हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही तयार झालेलो आहे बाहेर जाण्यासाठी. तर बाहेर कुठं चाललो आहे आम्ही ते बघा. त्या अगोदर म्हटलं जेवण वगैरे करून घ्यावं. स्वयंपाक तर माझा सकाळीच झाला होता. तर मग आम्ही जेवलो. मी जेवले अगोदर, मग अनिकेतला पण जेवायला दिलं. मग आम्ही निघालो बाहेर. पिल्लू, मी आणि अनिकेतने सेम सेम कपडे घातले होते, ग्रीन कलरचे. मी आणि पिल्लूने पहिले घातले. मग अनिकेत म्हटलं मी पण हा ड्रेस घालतो, माझ्याकडे पण हा शर्ट आहे. मग तो पण त्याने घातला आणि नंतर मग आम्ही पोचलो मम्मीच्या घरी. आम्हाला जायचं होतं गाडी बुक करायला, पण मम्मी आमची वाट बघत होती पिल्लूला घेऊन ये म्हणून. मग पिल्लूला घेऊन आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेले आल्या पिल्लूच्या मैत्रिणी तिला भेटायला. तिच्या मैत्रिणी आल्या आणि ती तिच्याबरोबर खेळत बसली. मग नंतर इकडे योगेश काहीतरी ॲप खोलायचं होता, तो माझ्याकडून खोलून घेत होता. आणि इकडे पप्पाचं बघा पिल्लूबरोबर खेळणं चाललं होतं. इथं मम्मी आणि योगेशची साफसफाई चालली होती दिवाळीची. त्यांचं साफसफाईचं काम सुरू होतं आणि त्याच वेळेत आम्ही गेलो होतो तिकडे. त्यांना आकाशकंदील वगैरे लावायला मदत केली, आम्ही हेल्प केली. आणि नंतर मम्मीने आमच्यासाठी पाणीपुरी आणली होती. मस्त पाणीपुरीचा बेत होता. तर आम्ही पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी आणली, पण खरं तर कांदा आणि शेव विसरून आली ती. मग त्यामुळं पण ठीक आहे, तरी पण आम्ही खाल्ली. म्हटलं आता चला संध्याकाळचा स्वयंपाक करूया. मग मम्मीने मला चपात्या लाटून दिल्या. मी वरती चपात्या भाजत होते. आणि तेवढं योगेशला म्हटलं, तू पिल्लू रडत होती तर तू पिल्लूला घेऊन जरा बाहेर फिरवून आण, तोवर आम्ही स्वयंपाक करून घेतो. मग तो चालला होता पिल्लूला घेऊन फिरवायला. मग जेवण वगैरे झाल्यानंतर अनिकेत आणि साहिल म्हणजे पिल्लूचे बाबा आणि काका दोघं चालले होते घरी. मग त्यांना सोडायला योगेश आणि बाळ गेलं होतं खाली. मग मी पण गेले त्यांच्यासोबत. रमाला आम्ही आता टाटा कसं करायचं असतं ते शिकवतो आहे. तर ती पण फार छान शिकते. तिला अजून एवढं काही कळत नाही, पण त्यातल्या त्यात हात वगैरे करायला उचलायला शिकली आहे ती आता टाटा करण्यासाठी. पण आज सध्या तर आम्हीच प्रयत्न करतो आहे. मग त्यांना पाठवलं आम्ही घरी. म्हटलं तुम्ही जावात, मी राहते आता इथंच. मग मी काही राहिली दिवाळीच्या निमित्ताने, म्हटलं उद्या येते. मग आम्ही गेलो वरती घरी. आकाशकंदील छान आहे बघा, कसं वाटलं मला सांगा. मस्त घेतलं आहे मम्मीने आकाशकंदील, पण त्याचा एवढा उजेड पडत नव्हता. मी तिला तेच बोलत होते की एवढा उजेड नाही पडत आहे त्याचा. पण ठीक आहे, आता आणला आहे तर मग लावला. मम्मी पण झोपायची तयारी केली मम्मीने. आणि इकडे योगेश पण पिल्लूला खेळवत होता. म्हटलं आता झोपून जाऊया आपण. तर चला, ओके, बाय.